श्री स्वामी समर्थ. तर तुमचं वेलकम आहे रेसिपी आणि बरंच काही यामध्ये. तर आज बनवलेलं आहे हेल्दी आईस्क्रीम. तर इथे काय काय साहित्य घेतलेलं आहे ते आपण बघूया. इथे घेतलेलं आहे 1 कप दूध, 1 वाटी मखाने, अर्धी वाटी बदाम, पाऊण वाटी काजू, चॉकलेट घेतलेलं आहे, खजूर घेतलेले 1 वाटी, पिस्ता घेतलेला आहे अर्धी वाटी, पंपकिन सीड्स घेतलेले आहेत आणि कोको पावडर आणि घेतलेला आहे चॉकलेट सिरप. तर मी बदाम पहिलेच भिजत ठेवलेले होते, आता ते मी सोलून घेते. तर अशा प्रकारे सोलून घ्यायचे आहेत. मी पूर्ण सोलून घेत आहे. तर इथे आपले बदाम पण सोलून झालेले आहेत. तर आता इथे घेतलेला आहे काळा खजूर, त्याची मी बी काढत आहे. पूर्ण बी काढून घ्यायचे आहे त्याचे. हा आईस्क्रीम तुम्ही डायबिटीसवाल्यांना पण देऊ शकता, तेही आवडीने खातील. हेल्दी असल्यामुळे लहान मुलांनाही तुम्ही देऊ शकता. तर खजूरची बी काढून झालेली आहे. आता मी पिस्ते सोलून घेते. अशा प्रकारे पिस्तेही सोलून घ्यायचे आहेत. तर पिस्ते पण सोलून झालेले आहेत. इथे एका बाउलमध्ये आता मखाने टाकायचे आहेत, खजूर टाकायचा आहे, म्हणजे पूर्ण ड्रायफ्रुट्स टाकायचे आहेत त्याच्यात, काजू, बदाम, पिस्ते टाकलेले आहेत. इथे तुम्ही काळे मनुकेही टाकू शकता. आता इथे मी गरम दूध टाकते. पूर्ण मिक्स करायचं आहे. तर इथे मला दूध थोडं कमी वाटलं म्हणून मी अजून थोडं टाकते. अजून 1 कप टाकते त्याच्यात. चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि झाकण ठेवून मी 30 ते 40 मिनिटं रेस्ट करायला ठेवणार आहे. तर आपले 30 ते 40 मिनिटं झालेले आहेत. इथे पुन्हा चांगला मिक्स करते. आता त्यात टाकते पंपकिन सीड्स. तेही चांगलं मिक्स करून 10 मिनिटं रेस्ट करायला ठेवणार आहे. तर तुम्ही गरमीच्या सुट्टीत नक्कीच ट्राय करून बघा. मुली दुकानातला आईस्क्रीम विसरतील. तर आता मी हे मिक्सरच्या भांड्यात सगळं ओतून घेते. तर आता त्यामध्ये मी 2 ते 3 चमचे कोको पावडर टाकणार आहे. झाकण लावून आता मी ते ग्राइंड करून घेते. अशा प्रकारे झालेलं आहे. मी अजून थोडं त्यात दूध टाकते. एकूण मला त्यात अर्धा ते पाऊण लिटर दूध लागलेला. तर पुन्हा ग्राइंड करून घेते. तर बघा अशा प्रकारे ही पेस्ट झालेली आहे. तर चाळणीच्या साहाय्याने मी ते आता बारीक करून घेते. थोडं थोडं आपल्याला आता ते बारीक करून घ्यायचं आहे. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे असं करून घ्यायचं आहे. तर इथे आता आपला आईस्क्रीम रेडी झालेला आहे. आता हे मी ज्यामध्ये आईस्क्रीम सेट करणार आहे त्यामध्ये टाकणार आहे.
पूर्ण त्यात टाकायचं आहे. तर आता चमच्याच्या साहाय्याने मी ते पूर्ण पसरवून घेते. आता त्यावर टाकते मी चॉकलेटचे पीसेस केलेले ते टाकते. चॉकलेट संपूर्ण ठिकाणी टाकून झालेलं आहे. आता मी तो सेट करायला ठेवते. 7 ते 8 तास रेस्ट करायला ठेवायचं आहे. पण माझ्या मुलाला एवढी घाई झालेली की रेस्ट करूनही नाही दिला. 2 तासात असा सेट झालेला आहे. वरून टाकते चॉकलेट सिरप आणि क्रश केलेलं चॉकलेट. तर अशा प्रकारे आपला आईस्क्रीम रेडी झालेला आहे. जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.